पाणी कमी नको नको तुम्ही चहा प्या बस. हॅलो गाइस, वेलकम टू माय ब्लॉग जिसका नाम है सुमित कमरे ब्लॉग. तर मम्मीने केला होता मला फोन आणि मम्मी म्हणत होती की तुझं बायोडेटा आहे ते मला पाठवून दे. तर बायोडेटा तर अजून काय बनवलेला नाही, पण बघू आता घरी गेल्यानंतर बनवलं आणि पाठवायचं पण होतं मम्मीला. आणि सीन काय आहे, आता आपले भाऊ लोक पण आहेत सोबत, सगळेजण आहेत इथं. तर बघूया आपण काहीतरी करूया आज. आणि काय एक गेम खेळायची का? गेम म्हणजे काय आहे, जास्त काही मोठी गेम नाही आहे. आता बायोडेटा माझ्या मम्मीने मागितलेलंच आहे. हां, बायोडेटा मागवलं आहे, मग आपण तेच काहीतरी हे करूया, म्हणजे रिहर्सल वगैरे करूया. हां, मग नेमकी आता पोरगा कोण म्हणते? पोरगा पोरगा तू पोरगा म्हणते? हां ठीक आहे. आणि पोरगी आणि तू तिचा बाप आहे का? बाप आहे का? ओके, बाप आहे बाप. ओ ससूर. अरे कोणाचा? हॅशटॅग मामा. मग हे पोराचा मामा, छोटा भाऊ, मोठा भाऊ आहे का? ओके, म्हणजे तुझे वडील आले नाही वाटतं? हा ठीक आहे, वडील नाही आले. पॅरलाइज झालं का त्यांना? आता सगळेजण आहेत इकडं, पोराकडचे बसलेले आहेत आणि इकडं पोरीकडचे. तर आता तर मी मध्यस्थी रे, म्हणजे मी यांना घेऊन आले तुम्हाला भेटण्यासाठी. तर बघू आता यांनी प्रश्न विचारतील. हां, पाणी कमी नको नको तुम्ही चहा प्या. बसा बसा, तुम्ही पण आलेत पाहुणे, बसा बसा, इकडे बसा, इकडे बसा. कोंबडीचं. तर पोरगी जरा येऊन बस. तर आता तुम्ही इथं पोरीला पाहिले, तुम्हाला वाटलं का काय पोरगी लंगडी आहे, चकणी, आंधळी बिंदळी? चांगली आहे ना? हा, काय सावळी आहे का? प्रॉब्लेम आहे, दात नाही घासत. आता काय प्रश्न विचारला तुला? पोरं काय करतात? काय 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 चांगलं काम करतो. चांगला काम करतो. पोराचं वय काय? 20. आणि किती शिकलाय पोरं? 12वी. 10वी आहे का 12वी आहे? खरं सांगा. किती मार्क्स होते 12वीला? 90. 90. चांगली गोष्ट आहे. आणि काय चांगला नवीन आहे का नाही तुमची? खूप आहे. आज तुम्हाला विचारायचे असेल तर विचारू शकतो. स्वयंपाक बिंपाक काय भांडे पिंडे घासते तर चांगली घासती. पोरगी फक्त भांडे फेकून मारते. एवढे तिला घाण सवय. अजून काय तिला डाळ भात करता येतं का? डाळ भातची जागी ती बिर्याणी बनवून दिली. रात्री जेवण नाही ना, आमच्या सवय नाही ना. गर्लफ्रेंड विलफ्रेंड आहे का नाही? आपले करून बसली. आता ते ब्रेकअप झालाय का सोबत? मला विचारायचं हा, विचार. पोरगा असं जातात काय खातो का? त्याचा चुना घ्यायचं वांदे असं काय आणि सगळ्या झालं जाताना मोबाईल बघतो का? नाही चांगली सवय चांगली सवय. चांगली सवय. आता तुला काय विचारायचं विचार. विचारा तुम्हाला काय विचारायचं. पोरगा लाजतोय. चांगली आहे रे. पोरगी लाजायची तर पोरगाच लाजतो. आमची पोरगी तुम्हाला दोघांना एकट्यामध्ये काय बात करायची जाऊ शकता. जाऊ तुम्ही दोघांनी एकटं काय बात करायची तर. जावा.
बस 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 लागलं. लग्नाच्या आधीच दाखवतात. अजून काय विचारायचं तुम्हाला? तुमचा पोरगा चड्डी घालतो का? नाही घालतोय. तर गाईस रात्रीची झोपताना ऐका तर तुम्हाला पोरगी पसंत आहे का? खूप पसंत आहे. एक सेकंड परत काय खूप पसंत आहे. खूप पसंत आहे. आणि पोरीला पोरगा पसंत आहे का? मला नवरा खूप पसंत आहे. आमचे एक मेहमान आले. तर काय तारीख बिरीख काय त्याचं एक नाव आहे. पाहुणे आलेत का? या पाहुणे या. आता गव्हर्नमेंटला काम संतोष मामा यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे. बस मध्ये कामाला आहे. तिकीट तुम्हाला कुठं जायचं असेल तर याला विजिट करा. माहिती कशाला वाचला? तू किती शिकली? मी 13वी शिकली. तू किती शिकलाय? तू किती शिकलाय? अरे मगाशीच बोलला ना 12वी शिकलेला आहे तो. तुमच्यापेक्षा जास्त शिकलेली मग ही पोरगी. मोठी आहे जरा. हा वय काय तुझं? वय काय तुझं? माझं वय 22 आहे. पुरीला अशी सवय का रात्रीचं बाहेर फिरायचं? नाही अहो किती वेळा दुसरं काहीतरी विचारा. नाही तर तारीख काढा डायरेक्ट लग्नाची. बघा तुमचं काय नियोजन आहे का? ती पोरांना चिडती का? लग्नाची थांबा रे थांबा. काय गडबड करू नको. थांब. पोरीच्या मामाला पटकी. साखरपुडा कधी ठरवायचा आता? साखरपुडा कधी ठरवायचा? पुढच्या वर्षी नाही काय? नाही नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी. चालेल आम्हाला तर. पहिले काहीतरी माहिती बिहिती घ्या तिची घरी जाऊन. तुमच्या घरी येऊ का? आता नाही 2 दिवसानंतर कळवा काय ते तुमचं. हा दाखवतो तुम्हाला. आपले जयदादा पण आलेत मटेरियल घेऊन. लागली. तुम्हाला एकदा आपण दाखव. अहो आता आम्ही बघितलं पोरगीचे दात बाहेर आहे. नवरीचे आणि नवऱ्याचे दोघांचे दात बाहेर आहेत. जोड्या आता चांगली जमा. मग ठरलं का लग्न? तारीख किती घ्यायची? तारीख किती घ्यायची? फेब्रुवारी 15 तारखेला आणि लग्न? लग्न आता ते पुढचं बघू. पुढं बघू. अरे तुम्ही मला पण विचारा काय तुम्हाला दोघांना भेटायचं कारण मीच आहे राव. तुम्ही असं करता. तुम्हाला काय बोलायचं असेल तर बघ. आता काय आता सध्याच्याला तर तुम्ही काय नियोजन करा. मला पण नंतर कळवा. आणि काय तारीख वगैरे असेल तर ते मला सांगा. मग मी सांगतो पोरींना. हा पोरींची बाजू मला कळवा आणि पोरींची बाजू मग मलाच कळवा. मग बघूया आपण पुढं काय होतंय ते. पैसे खाऊ नका. पैसे खाऊ नका. तर गाईज आता बघूया सगळं काय झालेलं आहे. सगळं म्हणजे पोरीला भेटवलं सगळं काय झालंय सगळं. आता बघूया आपण घरी जाऊया बायोडेटा वगैरे बनवूया आणि मम्मीला पाठवूया. तुम्हाला ब्लॉग वगैरे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा. बाय.